वो तो मैं समझ गया, लेकिन ये जगह एक्चुअली कहां पर है? नहीं, समझने की कोशिश कीजिए कि एरिया, तहसील, गांव। नहीं, जब तक वो पता नहीं चलता हम जाएं कैसे वहां? दुबे जी प्लीज प्लीज फाइंड आउट। हमें जल्द से जल्द वहां पहुंचना है। मेरे ऑफिस का नंबर आपके पास है, घर का नंबर तो दिया है मैंने। प्लीज रात में भले कितनी भी देर हो जाए मुझे फोन कीजिए। आई विल वेट फॉर यू। ओके? सो यू आर गोइंग? दरभंगा तक, करीम शरीफ तक हम पहुंच जाएंगे, लेकिन जैसे ही पर्टिकुलर गांव का नाम पता चले मुझे इत्तला कर दीजिए प्लीज। जरूर, आई विल कम्युनिकेट टू यू। ओके जय सिंह, ओके, ऑल द बेस्ट टू यू। थैंक यू। इट्स गोइंग टू बी अ ग्रेट मिशन। हे काही बरोबर नाही बरं का जयसिंग. तुम्ही दिल्लीकर आम्हा मराठी माणसांना काही पंतप्रधान होऊ देत नाही. काकासाहेब, आम्ही कोण रोखणार त्यांना? आपला मराठी माणूस स्वतःचं नुकसान करून घेण्यात पारंगत आहे. आता आपल्या साहेबांचं बघा, देशाच्या प्रमुखपदी जाणं त्यांनी कसं टाळलं? टाळलं कुठलं? त्यांच्यापर्यंत आलंच नाही ते. टाळलं त्यांनी. आलो, हा ज्याने सांगतो ते बरोबर आहे. आलो. आता बघा, शास्त्रीजी अचानक गेले आणि बाई पंतप्रधान झाले, बरोबर? नंतर निवडणुकीच्या वेळेला रितसर नेता निवडीचा प्रश्न उत्पन्न झाला, लॉबिंग सुरू झालं. आता बघा, एका बाजूला पक्षातले जुने जाणते नेते आणि बाई. काकासाहेब, जुन्या नेत्यांचा साहेबांना पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळे त्यांची पोझिशन सॉलिड होती. पंतप्रधान व्हायचे चान्सेस चांगले होते. तर एके दिवशी काय झालं, एका संध्याकाळी बाई साहेबांकडे आल्या. साहजिकच संसदीय नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू झाली. बाई आपल्या साहेबांना म्हणाले की साहेब, तुम्ही पक्षातले जुने जाणते नेते आहात, तुम्हीच पीएमशिपसाठी क्लेम का नाही करत? आता बघा, साहेबांना जुन्या नेत्यांचा पाठिंबा, बाई स्वतः म्हणतायत क्लेम करा म्हणून. संधी साधावी की नाही? तरी यांना काय बुद्धी सुचली? हे काय म्हणाले, लेडीज फर्स्ट. बाई म्हणाले थँक्स. आणि या म्हणजे एका चुकीमुळे आमच्या मराठी माणसाचं पंतप्रधानपद गेलं. काकासाहेब पीसेस नको. हा, अजिबात नाही, खूप झालंय. या गोष्टीचं मॉरल काय? दटिंगणासारखी सत्ता हिसकावून घ्यावी. सत्ता हिसकावूनच घ्यायला लागते, ती सुखासुखी कोणी देत नाही. पण काय, ज्या माणसाला या देशाच्या सर्वोच्च पदी जायचंय ना, त्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास लागतो की तो या पदाकरताच लायक आहे, तो या पदाकरताच जन्माला आलेला आहे. नॉट ओनली दॅट, त्याच्याशिवाय दुसरा कोणीच या पदाला लायक नाही अशी ही खात्री असावी लागते. आमच्या हिंदी भाषिक राज्यांचे खासदार बघा, सत्तेला गोठ्यातली गाय समजतात. पण म्हणून काय सगळे पीएम होतात? नाही, तो भाग नाही. पण ज्या माणसाला या देशाचं पंतप्रधान व्हायचंय, त्या माणसाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांची उकल पाहिजे, राष्ट्रीय प्रश्नांची समज पाहिजे, यात काही वाद नाही. एक्झॅक्टली. आपल्या नेत्यांचं हेच वाईट आहे, समज चांगली आहे, काम आहे, पण तरी जमत नाही. अरे बघ ना, आपला इतिहासही तसाच. या पहिल्या बाजीरावानं चूक करून ठेवली. त्यानं काय केलं, तर दिल्लीच्या तख्ताचं रक्षण केलं. अरे बाबा, तू तख्तावर का नाही बसला? सत्तेवर यायची परंपरा तरी निर्माण झाली असती ना. खरं म्हणजे तुम्हा मराठी पत्रकारांनी आपल्या नेत्यांना जरा मदत करायला पाहिजे. काकासाहेब, मराठी नेते आणि मराठी चित्रपट यांना कोणीही मदत करू शकत नाही. अहो मी घेते, तुम्ही कशाला पानावर? अहो हा, हॅलो. हो, मल्होत्रा. ती वेडिंग अॅनिव्हर्सरी मी बोलली होती ना सकाळी. हा, हॅपी अॅनिव्हर्सरी. हा, ग्रेट डे. भाऊजी काय? हा, तुम्हाला कुठे बाहेर जायचं होतं? नाही, काहीतरी कारण सांगायचं म्हणून. ओके, बाय. काय काकासाहेब, काय म्हणतायत तुमचे मारोतराव? काय विशेष नाही.
इतरांच्या पेक्षा तो काही जास्त वाईट आहे यातला भाग नाही. त्यांच्या इतकाच बाजोरी आहे. त्याच्यासारखा सगळ्या व्यवहारातनं पैसे काढत असतो. मी त्याच्या कृष्णकृत्यांच्या ऐवजी त्याच्या भ्रष्टाचाराबद्दलच खूप लिहिलं. तो आपल्या गरीब देशाला कसा परवडणारा नाहीये, आमच्या शेतकऱ्यांना ऊसाचा भाव त्याच्यामुळे कसा मिळणार नाहीये, हे सगळं लिहिलं. अहो कुणीतरी हे मांडायला हवं की नाही? नाही, अगदी बरोबर आहे. अहो म्हणून तर आम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटतो. आणखीन देऊ? नाही वहिनी, प्लीज नको. हा शुगर आहे. इतकं काही गोड नाहीये. नाही प्लीज, खरंच नको. अहो काय? चला निघतो. हा बर. वहिनी रोज रात्री उशीर होतोय. बायको घरात हाकलून देईल. तुम्हाला बरंच आहे की हिंडायला मोकळे. नाही, फायनली निघतो. चला काकासाहेब, येतो. जय, गेलो रे. हेलो जय हियर. अरे मैं आप ही के फोन का इंतजार कर रहा था. हाँ एक रिपोर्ट. व्हाट? लोहार डागा. ओके. 100 kilometers from Karim Sharif. Okay. Obviously, I shall take the first train. No, I shall keep you informed. And thanks. म्हणजे तुम्ही ह्या लुहार डागाच्या फोनची वाट पाहत होतात? हो. मग सांगता येत नव्हतं? फोन काय असा ओढून घ्यायचा? सांगायचं नाही, हे तुला कळायला हवं. कुठे आहे हे लुहार डागा? हे बिहारमध्ये. कधी निघणार? उद्या सकाळी. काय तिथं? काय नाही ग, हेच जमीनदार अत्याचार करतायत, शेतमजुरांनी फौज उभारली आहे, हेच. इतक्या सहज सांगताय म्हणजे हे नक्कीच खरं नसणार. हे कसं पत्रकाराच्या बायकोसारखं बोललीस? कसे वागता हो तुम्ही? का? आज जैनला काय वाटलं असेल? त्याला काय वाटतंय? हो. तो घेईल समजून. हो, सगळ्यांनी तुम्हाला समजून घ्यायचं. तुम्ही मात्र तुमच्यावर कसली जबाबदारी नाही. हो, चला. ही रेकॉर्ड आणली का? मिळाली? मिळाली, आणली. अगं काय झालं, कोणाच तरी वाट बघत उभा होतो. आठवण झाली, तू म्हणाली ना. 2 महिन्यांपूर्वी. हाँ, जयसिंग के घर देर सही अंधेर नहीं. आठवण झाली, आणली फक्त तुझ्याकरता. थँक्स. ए सरी, मी तुझ्यावरती ओरडतो, डाफरतो, त्यावर जातेस. पण सरिता, यू नो, आय डिपेंड ऑन मी. खरंच मी तुझ्यावरती अवलंबून आहे. काही अवलंबून वगैरे नाही, सगळं खोट आहे. आय नीड यू. माझा नाही विश्वास. विश्वास नाही? हे म्हणजे काय, पलंगाभोवती गाणं मिळवून दाखवू काय? एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही. राईट टाइम. थँक्स. चला. अहो माझं एक ऐकाल का? हे ठेवा जवळ.
कशाला? कुठल्या मोहिमेवर जाताय माहित नाही, असू देत ना. सीमेवर नक्की जात नाहीये. बिहारला जाताय ना, सीमेपेक्षा कमी नाही येते. नाही नको. अहो पण नुसतं जवळ ठेवायला नाही नको. अहो, असं काय करताय? ऐका ना माझं. निघालास? हा, बघा ना काकासाहेब, इतके धोके पत्करतात हे. यांना जरा काळजी घ्यायला तुला सांगा. कळत नाही. हे बघ, आपण निशस्त्र असणं केव्हाही चांगलं. आपण निशस्त्र असलो की आपले क्रेडेन्शियल क्लिअर असतात. आपल्यापासून कोणालाही धोका नाही स्पष्ट होतो. सशस्त्र माणसावरती तो घातपात करायला आलाय असा आरोप होऊ शकतो आणि तो इतरांना पटवू शकतो. एका दृष्टीने बरोबर आहे जयसिंग म्हणतो ते. आता बघ ना, काकासाहेबांनी आयुष्यभर ब्रिटिशांची झुंज दिली. ते काय चिलखत घालून हिंडत होते का स्वतःच्या रक्षणाकरता बॉडीगार्ड्स ठेवले होते? निशस्त्र माणसाच्या अंगी खूप ताकद असते बरं सरिता. अगं त्याचा निर्धार हेच त्याचं सामर्थ्य असतं. आणि एखाद्यानं जर जीवावर उदार होऊन आपल्यावर हल्ला करायचं ठरवलं तर तुमचं रक्षणही कोणी करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण असं गृहीत धरलं पाहिजे की जयसिंग नोज हिज बिझनेस. हे बघ, त्याला टेन्शन देऊ नको, मोकळेपणानं काम करू दे. हां, चल दे जयसिंग, ऑल द बेस्ट. जयसिंग, आणि काकासाहेब माझ्या लक्षात आहे, पण मी प्लीज झाल्यानंतर कागदाकरता फोन केला तर चालेल? त्यासाठी नाही रे. हे बघ, मी आहे. सरिताची तू काळजी करू नकोस आणि तिच्या घाबरण्याची चिंता नकोस करू. हां, मी समजावीन तिला. पण मला सांग, खरंच चिंता करण्याचं काही नाही ना? म्हणजे बरोबर खरंच काही घ्यायची गरज नाही ना? अरे हे नेते फार इंग्रजांपेक्षा इगयभीत आहेत रे. बापूजी जरी असते तरी त्यांच्याशी लढणं अवघड केलं असतं त्यांना. म्हणून म्हणतो. नाही, खरंच नाही काकासाहेब, काळजी करू नका. येतो मी. ठीक आहे, लवकर ये. हेलो, हाँ कौन चाहिए आपको? हाँ, जयसिंह जाधव हाउस. नहीं, वो बाहर काम गए हैं. ही इज नॉट इन दिल्ली. बाहर गए हैं. हाँ, मालूम नहीं कब आएंगे. मालूम नहीं. हाँ करो, फोन करो. हाँ हाँ हाँ, वाटेल तब करो. कोण होतं? काय की त्यानं नाव सांगितलं नाही आणि मी विचारलं नाही. काकासाहेब, प्रत्येक फोन मला इथे लिहून ठेवावा लागतो. अगं, मगापासून 3 फोन तर मीच घेतले. तू किती लिहून ठेवशील? आणि हे बघ, फोन जर महत्वाचा असेल ना तर करणारा नाव सांगतोच. नाव जर सांगितलं नाही तर खुशाल समजावं की फोन महत्वाचा नाही. हे तुम्ही जयसिंग समोर बोलून दाखवा. अहो, साधं नाव विचारलं नाही ना फोनवर तरी झापतात. खरं सांगू का सरिता, तू आपली कमळाबाईंना फोनवर बसवत जा. हो अगं, येणाऱ्या फोन पैकी पाऊण हिस्सा फोन हे फालतू असतात. मी सांगतो तुला. काय, जयसिंग पत्रकार आहे आणि नवी दिल्ली आहे, तेव्हा तुझं नाव घेऊन जर कोणी फोन केला तरच तू आपली फोन घेत जा. हा. वाजला बघा. हेलो, जयसिंह साहब की कोठी. जी, आप कौन साहब बोल रहे जी? अच्छा अच्छा. जयसिंह दफ्तर में जाएंगे या नहीं पता नहीं. हाँ, अगर उनका फोन आए तो मैं बता दूंगी. आपका नंबर? जी. शायद आए, लेकिन अगर काम बढ़ गया तो कुछ कह नहीं सकते. हाँ, बाकी सब कुशल मंगल जी, आपकी दुआ से. नमस्ते. ताई, यो पलपलमर प्लम्बर. हाँ देखिए, उस बाथरूम में नल शायद फट गया है, वो आज ही रिपेयर होना चाहिए. कमलाबाई दाखवा त्यांना. चल. अरे आजच करायची काही गरज नव्हती सरिता. हेलो. अरे नरेंद्र पुत्र. हाँ, मैंने इसलिए फोन किया था कि मैंने आज कनौज जाना है. तेरा क्या प्लान है? अच्छा अच्छा, भाई हम तो कभी कभार ही जाते हैं शॉपिंग, लेकिन तुम तो एक आध रोज नहीं गई बाजार तो दुकानदार बर्बाद नहीं हो जाएंगे. हाँ, मैंने कुछ लैम्पशेड्स खरीदने हैं और बेड स्प्रेड्स. हाँ, तूने तो पूरा बाजार ही खरीद लो. अच्छा, पक्का? अच्छा, 11 बजे आएंगे. हाँ हाँ हाँ, मैं पिकअप करूंगी तुम्हें.
रानसिम साहब को छोड़ा है स्टेशन पर? ठीक है। अच्छा ये चाबी तुम्हारे पास ही रखो, हमें जाना है अभी बाहर। एका वेळेला किती कामं करशील सरिता? हा? काकासाहेब या 2 दिवसात मला सगळी कामं उरकायची आहेत. उद्या बघा बिलं भरीन आणि बँकेचं काम करीन. पण एवढी घाई कशासाठी? हा? जयसिंग आल्यावर मला सगळं घर रेडी पाहिजे, अगदी लख्ख. पण म्हणून ही इतकी कामं? काकासाहेब जयसिंग घरी असले ना की त्यांना मी सारखी त्यांच्या जवळ लागते. म्हणजे मी अगदी आजूबाजूला दिसले जरी नाही ना ते इतके अस्वस्थ होतात हो. म्हणून ते घरी असल्यावर मी काहीच काम काढत नाही. बरं तुम्हाला बाहेर कधी जायचंय कामावर? आता निघणारच आहे मी. हा मग मी सोडते की तुम्हाला. चालेल. बर. अरे बापरे. हॅलो ॲडव्होकेट दुभाषी. हां नमस्ते. जयसिंग नाही आहेत. हां तुम्हाला सांगून गेले मला वाटतं ना. हो हां बरं. हां सांगा नंबर. बरं ठीक आहे. हो त्यांचा फोन येईलच आज, मी कळवते. यस। हेलो मैं मिसेस जाधव बोल रही हूँ. आप एडिटर साहब ही बोल रहे हैं ना? हाँ जी कहिए मिसेस यादव। जी उनकी तरफ से कोई मैसेज आया है क्या? वो पहुंच गए? अभी तक तो उनका कोई फोन नहीं आया है पर आ जाएगा। आर यू वरीड मिसेस यादव? नहीं सर, लेकिन मैं पूरा दिन इंतजार करती रही कि शायद कोई मैसेज आ जाए. हाँ जी आप उसकी चिंता करना छोड़ दीजिएगा। जय हमारा एस रिपोर्टर है, उसे किसी भी परेशानी में हम नहीं पड़ने देंगे। हाँ जी हम सब उसके साथ है, वी आर ऑल विद हिम। और फिर वहां का एक सीनियर आदमी उसके साथ भेज दिया है। यू बी रेस्ट एश्योर्ड। ठीक है। हाँ उसका कोई मैसेज आ जाता है तो घर पर फोन करने के लिए मैं कह दूंगा। थैंक यू सर. सरिता तुमच्या या दिल्लीमध्ये प्रत्येकानं वर्षातनं एकदा तरी ट्रिप करायला पाहिजे बरं का. म्हणजे महाराष्ट्रावरचं त्याचं प्रेम वाढेल अगं. मी तर म्हणतो की महाराष्ट्रातल्या प्रशासनावर टीका करणाऱ्या प्रत्येकाला सरकारनं अगदी स्वखर्चानं उत्तर भारताचा दौरा घडवला पाहिजे. अगं त्याची बोलतीच बंद होईल. नाही तसं म्हणजे आपल्याकडे काही फार बरं चाललेलं आहे अशातला भाग नाही, पण इथे इथे तर सगळं सुरस आणि चमत्कारिकच आहे. नियमांना तसं आपल्याकडे कोणी भेग घालत नाही, पण इथे नियम असण्याची अपेक्षा सुद्धा अगदी भाबडी आणि मूर्खपणाची वाटायला लागते. अगं त्या ऑफिसमध्ये माझ्याकडे तर सगळे अगदी एखादा सत्ययुगातला प्राणी अवतरल्यासारखं बघत होते. मी तर 1-2 वेळेला चाचपून बघितलं सुद्धा की आपल्या खांद्याला काही धनुष्य आहे का काय. आपण काम झालं की नाही? हो अगं मोठं काम झालं. फाईल लोकेट झाली. बस फक्त फाईल लोकेट झाली? अगं फक्त फाईल काय म्हणतीये, या दिल्लीमध्ये कुणाची ओळख नसताना एका दिवसामध्ये फाईल सापडली. अगं त्या डिपार्टमेंटमध्ये सगळे माझं अभिनंदन करत होते. एकानं तो विचारलं सुद्धा कुठे हॉटेलमध्ये थांबलायत का. बहुधा त्याला म्हणायचं असावं की 4-2 दिवस असे घालवण्यापेक्षा काही देऊन का नाही टाकत. मी म्हटलं नाही मी माझ्या पुतणीच्या घरी उतरलेलो आहे. तर म्हणतो कसा मग घाई काय केव्हा तरी होईलच काम. कमळाबाई चहा आणा. जयसिंगचा काही निरोप आला? नाही अजून नाही. त्याच्या ऑफिसमध्ये चौकशी केलीस? हो केली पण काही कळलेलं नाही अजून. येईल अगं फोन येईल. दूर गेलेला आहे येईल. हॅलो